इलेक्शन झालेले प्रदेशाध्यक्ष बावनकुळे असं म्हणतायत, या पुस्तकाचं नाव खरं तर नरकातला राऊत असलं असू पाहिजे. द्या ना. तर शिंदे असं म्हणतायत की बाळासाहेबांचे विचार मागले असते तर संजय राऊत यांना नरकात जाण्याची वेळच आली असते. आम्ही कुठे म्हणतो आम्ही नरकात गेलो म्हणून? नरकात तुम्ही गेलात. शिंद्यांचा संबंध काय? आदल्या दिवशी मला शिंद्यांचा फोन होता अटकेच्या आधी, अमित शहाशी बोलू का म्हणून. बोलो काही गरज नाही. नरक बघा, नरक कसा असतो. बोलू का मी वर? हेच ते शिंदे, वर बोलू का? बोलो वर बोलला तरी तुमच्या पक्षात मी येणार नाही म्हटलं. बरं का, काही गरज नाही. मला उद्या अटक होते आणि मी तुरुंगात जातो, मी पळून जाणार नाही म्हटलं. वर बोलण्याची गरज नाही, मी बोलू शकतो एकटावर, मी समर्थ आहे. देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की हे सगळं बालमानवय आहे, बालसाहित्य आहे, ते मी वाचत नाही. हा बालसाहित्याचा अपमान आहे. राज्य पुरस्कार देतं बालसाहित्याला, साहित्य अकादमी पुरस्कार देतो, ज्ञानपीठ पुरस्कार देतो. यांना माहिती आहे का? देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत, एवढीच त्यांची लेवल आहे, बाकी काय नाही. बघा, त्यांनी पुस्तक वाचावं, सत्य स्वीकारावं. जशी त्यांनी ट्रम्पची युद्धबंदी स्वीकारली, प्रेसिडेंट ट्रम्पने लादलेली युद्धबंदी स्वीकारली आणि आता तिरंगा यात्रा काढतायत, तसे त्यांनी या पुस्तकातलं सत्य स्वीकारा, एवढंच मी सांगतो. नाही, राऊत साहेब, तुम्ही असं म्हणतात की एकनाथ शिंदेचा फोन आला होता. खरं तर हे पक्ष फुटीनंतर झालं होतं. पक्ष फुटल्यानंतर एकनाथ शिंदेचा पूर्ण गट बाजूला, तेव्हा ते मुख्यमंत्री होते. तरी ते तुम्हाला मदत करण्याची